आणि अर्थातच हापूस आंबा म्हटलं की कोकणाची आपल्याला आठवण येते असते। हापूस ही खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची कोकणाची ओळख आहे। पण त्याच हापूसवर आता एक प्रकारे दावा ठोकण्यात आलाय असं चित्र बघायला मिळते, ज्याच्यामुळे कोकणातले आंबा बागायतदार जे आहेत ते विरोधामध्ये उतरलेले बघायला मिळतात। कारण वलसाड हापूस या हापूसचं आव्हान आता कोकणच्या हापूस समोर असल्याचं चित्र पाहायला मिळते। वलसाड हापूस आंब्याला जीआय अर्थात भौगोलिक मानांकन मिळावं याकरता गांधीनगर नवसारी विद्यापीठाने अर्ज केलाय। त्यामुळे कोकणातल्या आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। याआधी 2022 मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून शिवनेरी हापूससाठी अर्ज करण्यात आलेला। जगामध्ये कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। त्यामुळे वलसाड हापूससाठी केलेल्या अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेने मात्र कडाडून विरोध केलाय। हे नाव ग्रँट झालंय ते भारत सरकारकडून ग्रँट झालेलं आहे। त्यांची जी अथॉरिटी आहे त्यांच्याकडून मिळालेलं आहे। आज त्यांच्यापुढेच याबद्दलची ॲप्लिकेशन्स पेंडिंग आहेत। तिथे जे काही निकाल होतील, तुम्ही म्हणता असं कदाचित इतरांना मिळेल, तर आमची संस्था ह्या विषयासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत प्रयत्न करणार आहे। कारण मेरिटवर आम्हाला माहिती आहे की आम्हाला मेरिटवर नाव मिळालं आहे आणि हा फक्त आमचा राखीव आहे। तर हापूस आंबा आणि महाराष्ट्र यांचं नेमकं नातं काय आहे जाणून घेऊया। पोर्तुगीज जनरल अल्फान्सो दी अल्बुकर्क वरून अल्फान्सो हे नाव पडलं। अल्फान्सो नावाचा अपभ्रंश होऊन मराठी भाषेमध्ये तो हापूस झाला। 16व्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये कोकणात आंब्याच्या जाती विकसित केल्याची नोंद आहे। रत्नागिरी हापूस तसंच देवगडचा हापूस आंबा हा जगभरात प्रसिद्ध आहे। फळांचा राजा अशी या आंब्याची ओळख आहे। जांभा दगडाची जमीन, उष्णदमट हवामान, नजीकचा समुद्र यामुळे कोकणी हापूसला विशेष चव असते, त्याची विशेष ओळख आहे। त्यामुळे अमेरिका, जपान, युरोप आणि मध्य पूर्वेच्या देशांमध्ये आंबा निर्यात होत असतो। आणि एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असतानाच वलसाड हापूसच्या मानांकनाची चर्चा होत असतानाच आता राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या। बघूया। म्हणजे जर चेतक घोड्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही। मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल। त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं। आणि हे गडसुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधले असंही म्हणतील। राजा बोले दल हले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य। त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलं आहे। या देशाला स्वातंत्र्य गुजरातनी दिलं आहे, हा देशाला उभं गुजरातनी केलं। आपल्या कोकणाचा रत्नागिरीचा हापूस आंबा हे काही जगाला सांगण्याची गरज नाही। जगातून डिमांड या हापूसला असते। आणि हा हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे, महाराष्ट्राची तर आहेच। आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा, मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय। पण तो हापूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही। तर कोकणामधल्या हापूसला कोणताही धोका नसून त्याची ओळख वाचवण्यासाठी आता सरकारमधले मंत्री सरसावलेत। पाहूया। तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या वलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे, त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? मागण्या कोणी करू शकतं, मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाही आहे। त्यांनी त्यांची मागणी करावी। शेवटी आमच्या कोकणाच्या हापूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचं आहे यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत। आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत। तुम्ही निश्चिंत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।